नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण 5 फेब्रुवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालवणचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. जे येणाऱ्या भरतीसाठी म्हणजेच कोणती परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी यातले प्रश्न हे IMP असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत. आजचा आपला भाग असणार आहे 454वा. या भागामध्ये आपण 5 फेब्रुवारी 2026 या दिवसातील महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न कव्हर करून घेऊया. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर काल आपण एक प्रश्न घेतला होता बघा. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण बनलेल्या आहेत? तर लक्षात असू द्या, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या सुनेत्रा पवार. लक्षात असू द्या, सुनेत्रा पवार. जर एकूण विचारलं तर एकूण 8व्या उपमुख्यमंत्री असणार आहेत. किती? 8व्या. आणि महाराष्ट्राच्या जर विचारल्या तर त्या पहिल्या असणार आहेत. आता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, CSIR राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे प्रादेशिक केंद्र हे खालीलपैकी कोठे सुरू करण्यात आले? प्रश्न महत्त्वाचा आहे. उत्तर असणारे पर्याय क, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश. विशाखापट्टणम हे जे काही शहर आहे बघा, तर ते आंध्र प्रदेशमध्ये असून या विशाखापट्टणम याच ठिकाणी CSIR राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे प्रादेशिक केंद्र हे नुकतंच सुरू झालेले आहे. आता याचं उद्घाटन कोणामार्फत करण्यात आलं? तर जितेंद्र सिंह. नाव लक्षात ठेवायचं आहे, जितेंद्र सिंह यांच्या हस्ते याचं उद्घाटन हे करण्यात आलेले आहेत. आता हे जितेंद्र सिंह नक्की आहेत कोण? तर ते आहेत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री आहेत जितेंद्र सिंह, ज्यांच्या हस्ते CSIR राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे प्रादेशिक केंद्र याचं उद्घाटन पार पडलेलं आहे विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश या ठिकाणी. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? चंद्राबाबू नायडू आहेत बघा. चंद्राबाबू नायडू जे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरलेले आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा, नेमच्या किपगेन हे कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्यात? पहिलाच प्रश्न आपण मगाशी कव्हर केला होता, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री. आता प्रश्न विचारलेला आहे, नेमच्या किपगेन हे कोणत्या राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री बनल्या आहेत? तर लक्षात असू द्या, पर्याय क, मणिपूर. मणिपूर राज्याच्या नेमच्या किपगेन ह्या पहिल्याच उपमुख्यमंत्री बनलेल्या आहेत. 2 दिवसापूर्वी मणिपूरचे मुख्यमंत्री देखील बदलले होते. त्यांचं नाव आता आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. कालच आपण प्रश्न कव्हर केला होता, मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तर याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. आता घेऊया हा प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मणिपूरच्या नव्या उपमुख्यमंत्री बनल्यात नेमच्या किपगेन ह्या नव्या उपमुख्यमंत्री बनलेल्या आहेत. जर विचारलं भारतातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण? तर राजविंदर कौर भट्टल. राजविंदर कौर भट्टल ह्या पंजाब राज्याच्या उपमुख्यमंत्री होत्या आणि त्या देशातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या होत्या. पक्ष कोणता? तर काँग्रेस पक्षाच्या त्या उपमुख्यमंत्री होत्या. लक्षात ठेवायचं आहे. सुनेत्रा पवार ह्या देशातील 8व्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. 8व्या सुनेत्रा पवार आहेत. तर आता नेमच्या किपगेन ह्या कितव्या असणार आहेत? तर 9व्या असणार आहेत. एकूण विचारलं तर 9व्या, मणिपूरच्या पहिल्या. जर महाराष्ट्रातील विचारल्या तर महाराष्ट्रातील पहिल्या सुनेत्रा पवार आणि देशातील एकूण विचारल्या तर 8व्या. लक्षात ठेवायचं आहे. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. सध्या देशामध्ये 4 महिला उपमुख्यमंत्री आहेत. किती? 4 महिला उपमुख्यमंत्री आहेत. त्यांची नावे या ठिकाणी कव्हर करून घेऊया. सुनेत्रा पवार ज्या आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत. त्यानंतर दुसरा आहे दिया कुमारी, ज्या राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आहेत. तिसऱ्या आहेत प्रवती परोडा, ह्या ओडिसाच्या उपमुख्यमंत्री आहेत. आणि चौथ्या आहेत नेमच्या किपगेन, ज्या मणिपूरच्या नुकताच उपमुख्यमंत्री बनलेल्या आहेत. मणिपूरचे जे काही मुख्यमंत्री होते बघा, युमनाम सिंह, तर यांना शपथ कोणी दिलेली आहे? तर अजय कुमार भल्ला, जे मणिपूरचे राज्यपाल आहेत बघा, तर यांनी याला शपथ दिलेली आहे. नाव लक्षात ठेवायचं आहे, युमनाम खेमचंद सिंह, जे नुकतंच मणिपूरचे 13वे मुख्यमंत्री बनले आहेत. कितवे? 13वे बनलेले आहेत.
इम्फाल राजधानी बघा, इम्फाल मणिपूरची. आणि अजय कुमार भल्ला राज्यपाल आहेत. मुख्यमंत्री तर आपल्याला माहिती पडलेच असतील, युमनाम खेमचंद सिंह. उपमुख्यमंत्री देखील माहिती असतील तर नेप्चा किपगेन ह्या उपमुख्यमंत्री आहेत. पुढील प्रश्न आहे तिसरा, 13वा खंजर 2026 हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. उत्तर असणारे पर्याय क, भारत आणि किर्गिस्तान. भारत आणि किर्गिस्तान या दोन देशादरम्यान 13वा खंजर 2026 हा संयुक्त लष्करी सराव नुकतंच आयोजित करण्यात आलेला आहे. 13वा आयोजित करण्यात आलेला आहे. कोणत्या ठिकाणी? आसाम या ठिकाणी. भारतातील आसाम या ठिकाणी याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. 12वी आवृत्ती 2025ला पार पडली. या 12व्या आवृत्तीचं आयोजन हे कुठे करण्यात आलं होतं? तर ते किर्गिस्तान देशामध्ये करण्यात आलं होतं, किर्गिस्तान देशामध्ये. आणि यावर्षीचं आयोजन हे आपल्या भारतामध्ये आसाम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. हा जो काही संयुक्त लष्करी सराव आहे बघा, तर तो दरवर्षी आयोजित केला जातो. यावर्षीचा जो काही कालावधी असणार आहे तर तो असणार आहे 4 फेब्रुवारी 2026 ते 17 फेब्रुवारी 2026 या दरम्यान हा 14 दिवसाचा जो काही संयुक्त लष्करी सराव आहे तर तो आयोजित केला जाणार आहे. याची सुरुवात आपण पाहिली तर 2011 पासून खंजर युद्ध सरावाची सुरुवात ही झाली होती आणि यावर्षीची 13वी आवृत्ती असणार आहे. दरवर्षी आलटून पालटून म्हणजे प्रत्येक देशामध्ये जर यावर्षी जर भारतामध्ये आयोजन झालं तर पुढील वर्षी किर्गिस्तानमध्ये असं आलटून पालटून आयोजन हे करण्यात येत असते. प्रश्न क्रमांक 4, सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद करणाऱ्या पहिल्या मुख्यमंत्री कोण ठरलेल्या आहेत? प्रश्न महत्त्वाचा, येणाऱ्या भरतीमध्ये हमखास विचारला जाईल, स्टार मार्क करून ठेवायचा आहे. तर सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद करणारे पहिले मुख्यमंत्री कोण ठरलेले आहेत? याचं उत्तर असणारे पर्याय अ, ममता बॅनर्जी. ममता बॅनर्जी ह्या सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद करणाऱ्या पहिल्याच मुख्यमंत्री ठरलेल्या आहेत. ह्या बॅरिस्टर देखील आहेत बघा. ममता बॅनर्जी ह्या बॅरिस्टर असून यांनी सुप्रीम कोर्टामध्ये नुकतंच युक्तिवाद केलेला आहे आणि असं करणाऱ्या त्या पहिल्याच मुख्यमंत्री बनल्यात. आता या ममता बॅनर्जी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत? तर पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल या राज्याच्या त्या मुख्यमंत्री असून त्यांनी कोर्टामध्ये युक्तिवाद केला सुप्रीम कोर्टामध्ये आणि असं करणाऱ्या त्या पहिल्याच मुख्यमंत्री ठरलेल्या आहेत. यांनी कशाला आव्हान दिलेले आहे? तर SIR प्रक्रिया. लक्षात ठेवायचं, यावर देखील एक प्रश्न विचारला जाईल येणाऱ्या भरतीमध्ये. याबद्दल डीप माहिती आपण कव्हर केलेली, ती टेलिग्रामवर देखील अपलोड केलेली आहे. आपल्याला टेलिग्रामवर जाऊन SIR पद्धती सर्च करायची आहे, त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल. सुरुवात वगैरे सर्व त्या ठिकाणी आपण कव्हर केलेलं आहे. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता. याचा PDF देखील आपल्याला टेलिग्रामवरच प्राप्त होणार आहे. तर या SIR प्रक्रियेला यांनी आव्हान दिलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये. या याचिकेद्वारे निवडणूक आयोगाने 24 जून 2025 आणि 27 ऑक्टोबर 2025 रोजी जारी केलेल्या SIR संबंधित सर्व आदेश रद्द करण्याची मागणी ही यांनी केलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये. SIR प्रक्रिया लक्षात ठेवायचं आहे, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन असं SIRचं पूर्ण रूप आहे. आणि या SIR वर जी काही प्रक्रिया सुरू करण्यात आली बघा, तर त्या प्रक्रियेला आव्हान हे सुप्रीम कोर्टामध्ये ममता बॅनर्जी यांनी मांडलेले आहे. त्यांनी काय सांगितलं तर 2026ची जी काही विधानसभा निवडणूक होणार आहे बघा पश्चिम बंगालमध्ये, तर ही 2026ची विधानसभा निवडणूक ही सुधारित यादीऐवजी सध्या 2025च्या मतदार यादीनुसारच घेण्यात यावी. म्हणजे जी आता आगामी निवडणूक असणार 2026ची पश्चिम बंगालमध्ये, तर ती आगामी विधानसभा निवडणूक ही सुधारित यादीऐवजी म्हणजे नवीन यादी न जाहीर करता सध्याची जी काही 2025ची यादी आहे बघा, तर त्या मतदार यादीनुसारच घेण्यात यावी असा त्यांचा आग्रह आहे. त्यांच्या महत्त्वाच्या जे काही मागण्या काय आहेत, तर त्यात बघा, आधार कार्डला अतिरिक्त कागदपत्रांशिवाय ओळखीचा वैध पुरावा म्हणून मान्यता द्यावी. हा त्यांचा पहिला आग्रह आहे किंवा पहिली मागणी आहे. काय? तर आधार कार्डला अतिरिक्त कागदपत्रांशिवाय ओळखीचा वैध पुरावा म्हणून मान्यता द्यावी. दुसरं आहे, फॉर्म 7 द्वारे हरकती घेणाऱ्या तक्रारदारांना सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर राहणे अनिवार्य करणे.
तिसरी मागणी आहे पडताळणी प्रक्रियेतून मायक्रो ऑब्झर्व्हर्सना हटवावे, ही त्यांची तिसरी मागणी असून अशा 3 महत्त्वाच्या मागण्या ह्या त्यांच्या असून त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद हा मांडलेला आहे आणि असं ते करणाऱ्या पहिल्याच मुख्यमंत्री ठरल्यात. लक्षात ठेवायचा प्रश्न महत्त्वाचा आहे, येणाऱ्या भरतीमध्ये हमखास विचारला जाईल. ही SIR प्रक्रिया नेमकी सुरू घोषणा कोणी केली होती, तर ज्ञानेश कुमार. सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार, तर यांनी याबाबतची घोषणा केली होती SIR प्रक्रियेची. लक्षात ठेवायचं आहे. बिहारमध्ये देखील SIR प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे, त्यानंतर निवडणूक ही घेण्यात आली होती विधानसभेची. तसं पश्चिम बंगालमध्ये देखील होत आहे आणि त्याला आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या विरोध दर्शवत आहेत. प्रश्न क्रमांक 5, हायड्रोजन बस वापरणारे किंवा चालवणारे देशातील पहिले विमानतळ कोणते ठरले आहे, तर उत्तर असणारे पर्याय ब कोचीन इंटरनॅशनल विमानतळ. कोचीन इंटरनॅशनल विमानतळ हे हायड्रोजन बस चालवणारे देशातील पहिलेच विमानतळ ठरलेले आहे. लक्षात ठेवायचं. कोचीन इंटरनॅशनल विमानतळ कोणत्या राज्यामध्ये आहे, तर केरळ राज्यामध्ये आहे. ते केरळ राज्यामध्ये. पिनराई विजयन केरळचे मुख्यमंत्री आहेत. तिरुवनंतपुरम केरळची राजधानी आहे. पुढील प्रश्न आहे थायलंड मास्टर्स 2026 BWF सुपर 300चे महिला एकेरीचे विजेतेपद हे नुकतंच कोणी पटकावलेले आहे, तर पर्याय अ देविका सिहाग. देविका सिहाग यांनी थायलंड मास्टर्स 2026 BWF सुपर 300चे महिला एकेरीचे विजेतेपद हे नुकतंच पटकावलेले आहे. या थायलंड मास्टर्स 2026 BWF सुपर 300चं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलं होतं, तर थायलंड या देशामध्ये याचं आयोजन हे करण्यात आलं होतं. उपविजेती ठरलेली आहे गोह जिन वेई, जी मलेशिया देशाची आहे. गोह जिन वेई ही उपविजेता ठरलेली आहे. ही थायलंड मास्टर्स स्पर्धा BWF सुपर 300 कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे. आणि त्यानंतर BWF सुपर 300 ही BWF वर्ल्ड टूर स्पर्धा जिंकणारी जी काही देविका सिहाग आहे बघा, तर ते तिचं पहिलंच विजेतेपद असणार आहे. BWF वर्ल्ड टूरचं हिचं पहिलंच विजेतेपद असणार आहे. एकूण जर आपण पाहिले तर एकूण BWF सुपर 300 विजेतेपद पटकावणारी तिसरी ठरलेली आहे. कितवी? तिसरी. पहिली कोण आहे? सायना नेहवाल आहे. दुसरी कोण आहे? PV सिंधू आहे. आणि आता तिसरी महिला ठरलेली आहे देविका सिहाग. लक्षात ठेवायचं. यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुरुष जर विचारलं तर पुरुष एकेरीचे विजेतेपद हे मोहम्मद झकी उबेदिल्लाह जे इंडोनेशियाचे आहेत, तर यांनी या थायलंड मास्टर्स 2026 BWF सुपर 300चं पुरुष एकेरीचे विजेतेपद हे पटकावले असून महिला एकेरीचे विजेतेपद हे देविका सिंह यांनी पटकावलेलं आहे, जे आपल्या भारतातील हरियाणा राज्याच्या आहेत. हरियाणा राज्याच्या. 7वा प्रश्न आहे नुकतंच द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्यातील राष्ट्रपती राजवट ही रद्द केली आहे, तर नुकतंच द्रौपदी मुर्मू यांनी पर्याय ड मणिपूर राज्यातील राष्ट्रपती राजवट ही रद्द केलेली आहे. राष्ट्रपती राजवट लागू केव्हा करण्यात आली होती, तर 13 फेब्रुवारी 2025ला मणिपूर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट ही राष्ट्रपतींनी लागू केली होती कलम 356 नुसार. प्रश्न हा महत्त्वाचा आहे. कोणत्या कलमानुसार लावण्यात येते, तर कलम 356 नुसार ही लावण्यात आली असून लावली कोणी होती? द्रौपदी मुर्मू यांनी लावली होती. रद्द केव्हा केली? 4 फेब्रुवारी 2026ला रद्द केलेली. केव्हा? तर 4 फेब्रुवारी 2026ला. कारण मणिपूर मध्ये नुकतंच युमनाम खेमचंद सिंह यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. बिरेन सिंह यांनी राजीनामा दिला होता, तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. आता मणिपूरला नवे मुख्यमंत्री भेटलेले आहेत. उपमुख्यमंत्री देखील भेटलेले आहेत. महिलाच असणार आहेत आणि त्या प्रथमच असणार आहेत. लक्षात ठेवायचं आहे. मणिपूरमध्ये आतापर्यंत 11 वेळा राष्ट्रपती राजवट ही लावण्यात आलेली. किती? 11 वेळा. युमनाम खेमचंद सिंह यांना मुख्यमंत्री पदाची शपथ कोणी दिलेली आहे? अजय कुमार भल्ला यांनी दिलेले, राज्यपाल यांनी दिलेले आहे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, मुख्यमंत्र्यांना पदाची शपथ ही कोणाद्वारे दिली जाते, तर राज्यपालाद्वारे दिली जाते. पुढील प्रश्न आहे 8वा रुसोमा संत्री महोत्सव 2026 याचं आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले, तर रुसोमा संत्री महोत्सव याचं आयोजन हे पर्याय ड नागालँड या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे. आवृत्ती कितवी? तर 5वी आवृत्ती होती, यावर्षीची 5वी आवृत्ती.
रुसोमा गावामध्ये याचं आयोजन हे दरवर्षी केलं जातं. कोणत्या गावात? तर रुसोमा. रुसोमा हे गाव नागालँडमधील आहे आणि या गावामध्ये संत्री महोत्सवाचं आयोजन हे दरवर्षी केलं जातं. यावर्षीची 5वी आवृत्ती ती असणार आहे. थीम काय? तर रुसोमाची विपुलता. रुसोमाची विपुलता या थीम अंतर्गत याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. सध्या गावातील 570 पैकी 470 कुटुंबे ही संत्र्यांची शेती करत असून पुढील 6 ते 7 वर्षामध्ये संत्र्यांच्या बागा ह्या 100 हेक्टरपर्यंत वाढवण्याच्या हे या गावाचे उद्दिष्ट आहे. आता राहिला शेवटचा प्रश्न. याचं उत्तर आपल्याला कमेंट करून द्यायचं आहे. रुद्र सशस्त्र हेलिकॉप्टर उडवणाऱ्या लष्करातील पहिल्या महिला पायलट कोण ठरलेले आहेत? याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी. आपल्याला याचं उत्तर असेल तर लवकरच कमेंट करायचे आहे. याचं उत्तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सुरुवातीलाच प्राप्त होऊन जाईल. आता घेऊया पटकन रिव्हिजन. प्रश्न पहिला, CIR राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे प्रादेशिक केंद्र कोठे सुरू झाले? विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश या ठिकाणी सुरू झाले आहे. पुढील प्रश्न, नेपच्या किपगेन कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या? मणिपूर राज्याच्या त्या ठरलेल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री. तिसरा प्रश्न आहे, 13वा खंजर 2026 संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला? भारत आणि किर्गिस्तान या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे, सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद करणाऱ्या पहिल्या मुख्यमंत्री कोण ठरल्या आहेत? ममता बॅनर्जी ठरलेल्या सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद करणाऱ्या. 5वा प्रश्न आहे, हायड्रोजन बस वापरणारे देशातील पहिले विमानतळ कोणते ठरलेले आहे? कोचीन इंटरनॅशनल विमानतळ हे हायड्रोजन बस वापरणारे देशातील पहिले विमानतळ ठरलेले आहे. थायलंड मास्टर्स 2026 BWF सुपर 300 महिला एकेरी विजेतेपद कोणी पटकावले? देविका सिंहाग यांनी पटकावलेले आहे. 7वा प्रश्न आहे, नुकतंच द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्यातील राष्ट्रपती राजवट रद्द केलेले आहे? तर मणिपूर या राज्यातील राष्ट्रपती राजवट द्रौपदी मुर्मू यांनी रद्द केले आहे. 8वा आणि शेवटचा प्रश्न, रुसोमा संत्री महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला? नागालँड राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी होता, रुद्र सशस्त्र हेलिकॉप्टर उडवणाऱ्या लष्करातील पहिल्या महिला पायलट कोण ठरलेले? याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं. व्हिडिओ आवडला असेल मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.